काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना विष्णू गँगकडून मिळालेल्या धमकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे. काँग्रेसचे आमदार व विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना लॉरेन्स विष्णू गँगच्या नावाने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. वडेट्टीवार म्हणाले, 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता साजिद पठाण यांना आंतरराष्ट्रीय कॉल आला. स्वतःला शुभम लोणकर असे सांगणाऱ्या व्यक्तीने आपणास विष्णू गँगशी संबंधित असल्याचे सांगितले आणि 10 कोटी रुपयाची मागणी केली. पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली आले. त्यात पुढे सांगितले की धमकी देणाऱ्या व्यक्तीने पोलिसात तक्रार केली तरी महिनाभर 2 महिने संरक्षण मिळेल, मात्र 6 महिने किंवा वर्षभरानंतर ठार मारू अशी उघड धमकी दिली. लोकप्रतिनिधी सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांचे काय, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी राज्य सरकारला तात्काळ पावले उचलण्याचे व आमदारांच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मात्र सभागृहात साजिद पठाण यांना बोलण्याची संधी देण्यात आलेली नाही.